पाझर तलाव वाटला असल्यानं तलावातील एका कोपऱ्यात पाझरणाऱ्या झिऱ्यातून आदिवासी महिला भगिनींना पाणी भरावं लागतंय। एक हंडा पाणी भरण्यासाठी 20 मिनिटं लागतायत। पाणी भरल्यावर खडकाळ आणि अरुंद पाय वाटेनं टेकडी चढत पाणी न्यावं लागतंय। जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटरच्या कपारीतून पायपीट करत पाणी भरावं लागतंय। अनेकदा महिला पाणी वाहत असताना पडून जखमी झाल्याच्या घटना घडल्या असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। जलजीवन मिशनची टाकी आणि पाईपलाईन आहे, मात्र नियोजनाअभावी त्यातही अजून पाणी नाही। आम्हाला पाण्याची दुष्काळ आहे, पाणीच नाही। आम्हाला जावरून पाणी सोडतील पाईपांना, तेव्हा पाणी येतंय। गाली जलग मला नाही पाणी वाजवा मी लग्न होऊन गेले घेऊन कधी पडला तुम्ही? आता 2 महिने झाले पडले मी। मला चालता येत नाही, तरी एक हांडा घेऊन झाली प्यायला फक्त। पाणी भरायला किती वेळ लागतो? अर्धा तास लागतो एक हांडा भरायला। एक हांडा भरायला अर्धा तास? आणि किती दिवसापासून असं पाणी भरता येते? 3 महिन्यापासून। तुम्हाला टँकर वगैरे येतं का नाही? टँकर नाही आमच्या गावात, टँकर येतच नाही? नाही येतच नाही। आणि मग याच्याशिवाय तुम्हाला दुसरं कोणतं पाणीच नाही। हे आटल्यावर तुम्हाला पुढे पाणी राहणार नाही। NTV न्यूज मराठी, नाशिक।